उद्योजक घडायचं असेल तर उद्यमी वारशाला जॉइन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जो पाथ आम्हाला सांगितला आहे आमच्या कोचने, संगीता मॅमने, तो पाथ आम्ही यशस्वीरित्या पूर्णपणे स्टेप बाय स्टेप आम्ही फॉलो केलेला आहे आणि त्याच्यातूनच आम्हाला हा नेटवर्क बनलेला आहे आणि आज हा माझ्या हातात अवॉर्ड आहे. ते मी महाराष्ट्र हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे की जेणेकरून मला मराठी माणसाशी जुडण्याचा चान्स मिळाला आहे आणि त्यांच्यासाठी मी माझे सर्वोत्तम प्रयत्न केलेले आहेत. उद्यमी महाराष्ट्राच्या आधी माझी स्वतःची एक पार्टनरशिप फर्म आहे. IT इंडस्ट्री, मी IT इंजिनियर आहे. तर माझा सगळा व्यवसाय पूर्ण त्याच्यात होता. पण 10 वर्ष झाले मी त्या इंडस्ट्रीमध्ये आहे. पण मराठी माणसासाठी मी काही करू शकलो नाही बिकॉज जास्त बिझनेसमॅन मराठी नाही आहेत. तर डेफिनेटली मी त्यांच्यासाठी IT सर्व्हिसेस नाही दिल्या आहेत. तर उद्यमी महाराष्ट्र हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे की जेणेकरून मला मराठी माणसाशी जुडण्याचा चान्स मिळाला आहे आणि त्यांच्यासाठी मी माझे सर्वोत्तम प्रयत्न केलेले आहेत. जो पाथ आम्हाला सांगितला आहे आमच्या कोचने, संगीता मॅमने, तो पाथ आम्ही यशस्वीरित्या पूर्णपणे स्टेप बाय स्टेप आम्ही फॉलो केलेला आहे आणि त्याच्यातूनच आम्हाला हा नेटवर्क बनलेला आहे आणि आज हा माझ्या हातात अवॉर्ड आहे. त्याचमुळे सगळ्यात पहिले स्टार्टला आम्हाला माहिती नव्हतं की बाहेर कसा मिळवायचा किंवा त्याच्याशी कम्युनिकेशन कसं करायचं किंवा काही टेक्निक्स की आपली क्वेरी कशी रेज करायची, स्पेसिफिक आपण आपल्या कंट्री कशा टार्गेट करायच्या. पण ज्या फॉलो करतो, जे रेकॉर्डेड सेशन आम्ही रिपिटेटिव्ह बघतो, त्याच्यातनं आम्हाला तो पूर्ण गायडन्स मिळतो आणि आम्ही ते सगळे क्वेश्चन आम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि कुठलाही एक सिंगल जॉबवर आपण राहू नाही शकत. उद्योजक घडायचं असेल तर उद्यमी वारशाला जॉइन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला हार्डवर्क करायला लागतो आणि हार्डवर्क करूनही बिझनेस होत नसेल तर तुम्हाला संधी जनरेट करायला लागतात. बट तेही होत नसेल तर तुमच्याकडे एकच पर्याय आहे, डॉक्टर ओमकार हरेमाळी यांचं पूर्णपणे तुम्हाला ऐकायचं आहे.